एक ओव्हर असेल म्हणजे ओव्हर एकच असणार 6 बॉलची पण 2 बॉल वापरायचे. संदेश पाटेकर यायचंय. 3 बॉल झालं स्ट्राईक चेंज होईल का? 3 बॉल झालं स्ट्राईक चेंज होईल का? काय ओव्हर प्रमाणे होऊ शकते. ठीक आहे चालेल चालेल. तर या आपण फायनलला करूया सुरुवात. 1 ओव्हरची मॅच पण 2 बॉल वापरण्यात येतील. तर या आपण ऐकूया धावतं वर्णन सिद्धेश उतेकरचा. नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन आलाय मोरेश्वर. पहिला चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू हवेमध्ये उडवला. या ठिकाणी झेलबाद होतोय. पहिला विकेटचा पहिला चेंडू. पहिला गडी बाद. संधी मिळते डीजेला. धन्यवाद डीजे. ज्या खऱ्या अर्थाने आपण ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो. बोटांवरचं बोलणं कधी बोटांवरती आलं आणि बोटांवरचं बोलणं कधी सत्यामध्ये उतरलं आज तुमचं आम्हाला कळत नाहीये मित्रांनो. स्पर्धेची सुरुवात झाली आणि स्पर्धेचा शेवट कधी झाला. कारण जर आपण बघायला गेलं तर यती 11 संघाने सुद्धा हा पहिला सामना खेळला होता आणि शेवटचा सामना सुद्धा आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी वैभव शेठ गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं मित्रांनो. या ठिकाणी वैभव शेठ गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शेवटच्या क्षणाला जर आपण बघितलं तर नांदिवली प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्या आणि दुसऱ्या पर्वातील शेवटचा सामना आज आपल्याला खेळताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सुहास सारखा मोठा फलंदाज माघारी परतलाय. आता मात्र त्याची जागा नसाठी मैदानामध्ये आहे म्हणजे चेतन नॉन स्ट्राईकला. चेतन स्ट्राईकला तर प्रवीण बघायचा सुरेखरित्या. आता मात्र चेंडू हाताळला जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. या ठिकाणी पहिले 2 चेंडू निर्धाव झालेत. अर्थात अजून एक चेंडू हा गोलंदाज फेकणार. त्यानंतर एक नवीन फ्रेश गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. बघायचं आहे मित्रांनो मेगा फायनलचा सामना कोणता संघ विजय होईल. कारण ज्या पद्धतीने आपण सकाळच्या 17 पासून आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अगदी आपल्या डोळ्यासमोर येऊन टेपलाय. अगदी जर पाहिलं तर बॅटची हलकीशी कळा घेऊन चेंडू गेलाय. एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि माझ्या मते 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. अर्थात 2 धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. आपण कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. या ठिकाणी सन्माननीय श्री व्यासपीठावर आताच विराजमान झालेले सन्माननीय श्री वैभव शेठ गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. खरोखर या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती शुभेच्छा देण्यासाठी सातत्याने ते आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन करत असतात. असे वैभव शेठ गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. ते सुद्धा या सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय सोनू. सोनू याचा पुढील चेंडू सामना करेल सलामीवीर चेतन. चेतन बघायचा कशा प्रकारे फटकेबाजी करतोय का. कारण जर आपण पाहिलं तर सूर्य आता अस्ताच्या दिशेने जातोय. सनलाईटच्या जोरावरती सकाळच्या चेंडूमध्ये आहे. या ठिकाणी झेलबाद होतोय. माघारी परतावा लागेल. चेतन याची खेळी संपुष्टात आली आहे. कृपया विनंती असेल सेलिब्रेशन जरा करायचं नाही आहे. कृपया आपण फायनल जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करणार या ठिकाणी मात्र शंका नाही आहे. नक्कीच दादा बॅट्समनचं नाव सांग ना. प्रवीण. नक्कीच आणि तिकडे दुसरा अंचित आणि प्रवीण. नक्कीच अंचित आणि प्रवीण अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सोनू याने पहिला गडी बाद केला. अर्थात 2 गडी पॅव्हिलियनमध्ये परतलेत. संघाची धावसंख्या जर आपण धावफलकावर जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. सोनू याचा पुढील चेंडू सामना करतोय प्रवीण बघायचा कशा प्रकारे फसवा चेंडू फेकल्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पुन्हा एकदा धावची स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये परतावा लागेल.
अंचित याची खेळी सुद्धा संपुष्टात आली आहे. 2 धावा आल्यात मित्रांनो. जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपत झाला. अजूनही 1 चेंडूचा शेवटचा खेळ शिल्लक आहे आणि कोणता संघ या संघ कितपत धावांची भागीदारी रचली जाईल. हा चेंडूवरती जर कदाचित मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण होऊ शकते. बघावं लागेल काय घडते काय बिघडते, कोणता संघ कशा पद्धतीने वर्चस्व गाजवतोय. मित्रांनो आतापर्यंत ज्या संघाने संघर्ष केला तो या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला खेळताना आपण पाहतोय. परंतु आता जर पाहिलं तर वेदांत कन्स्ट्रक्शन संघाचा कुठेतरी संघर्ष आता फायनल मध्ये कमी पडताना पाहायला मिळतोय. परंतु बॅटची हलकीशी कडक घेऊन चेंडू गेलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. परंतु या ठिकाणी तिसऱ्या धावेच्या नदात शतक सुद्धा संपतंय. शतरक्षण लावून घ्यायचं विनंती असेल वेदांत कन्स्ट्रक्शन संघाला. तर आता जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 5 धावेची गरज असेल. धन्यवाद डीजे. म्हणजे अर्थात जिंकण्यासाठी 4 धावेची गरज असणार आहे. नक्कीच धन्यवाद. आताची एकच धाव, अशा 3 धावा जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. ओके, जिंकण्यासाठी 4 धावेची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा. मित्रांनो बघायचं आहे शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. विनंती असेल वेदांत कन्स्ट्रक्शन संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. मित्रांनो आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना. मित्रांनो नांदिवली प्रीमियर लीग 2024 या पर्वाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार, या चषकावरती कोणता संघ नाव कोरणार आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मित्रांनो शेवटचा क्षण ज्यासाठी केला हट्टास तो क्षण गोड व्हावा. नक्कीच. आणि मित्रांनो यतीन 11 संघ जर जिंकला तर पंकज भाऊ यांच्याकडून एकविरा ट्रिप असणार आहे. मित्रांनो सर्व खेळाडूंसाठी एकविरा आईच्या दर्शनासाठी ट्रिप असेल. मित्रांनो बघायचं आहे संघर्ष आता करावा लागेल. शेवटचे 6 चेंडू या स्पर्धेतील शेवटचे 6 चेंडू कोण फेकले जाईल. आता मात्र पहिले 3 चेंडू घेऊन येतोय मैदानामध्ये सुहास पवार. आज सकाळच्या 17 पासून ज्याने ही स्पर्धा गाजवली नांदिवली प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा जर खऱ्या अर्थाने कुणी गाजवली असेल तर एका बाजूला असेल अंकित असेल, ऋतिक असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे सुहास पवार असेल ज्याने सकाळच्या 17 मध्ये शतकीय खेळी करून 33 चेंडूंमध्ये 117 धावांची खेळी करणारा हा सुहास आता गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. 6 चेंडू 4 धावेची गरज. पहिला चेंडू उडवून दिला. चेंडू हवेत पायर केलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार. येतोय षटकार, विजयी षटकार. पहिला चेंडूवरती विजयी षटकार मारलाय. चार पाहिजे होते. एक ओव्हरला 4 झाले. हा 5 आले. सुहास आउट झाला कॅच. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय